अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री गोपाल कृष्ण प्रभू देवाधिदेव महादेव या भूतलावर असलेला संपूर्ण साधू समाज आज सप्तदिवशीय भागवत सप्ताहामध्ये उपस्थित असलेले भाविक भक्त मंडळी, आई वडील, बंधू आणि भगिनी, बड़े भाग्यमान वतन पावा सूर ग्रंथ धन मुनि सूर दुर्लभ मुनि ग्रंथ गावा मनुष्य देह हा दुर्लभ आहे आणि आपल्याला सौभाग्याने एकदा लक्षवर्याशी फेरा फिर कर मानव नरतन पाया आणि याला देण्याचं कारण याच देही ओळखी, याच देही याच डोळा भोगी मुक्तीच्या सोहळा. आपल्याला जन्म मिळाला आहे, जन्म तर साधता येतो, पण मरण कसं साधावं? अगोदर सुरुवात आणि नंतर शेवट. आता शेवट साधलं की त्याचं सुरुवात साधते, म्हणजे कसं? ह्याचं काम उलट आहे.
आपण म्हणतोय आधी काय म्हणे पाया साधला तर कळस साधतो, पण याचे नियम उलट आहे. ह्याला जे देवानं बनवलं मनुष्याला याचे उलट आहे. आधी कळस मग पाया. ह्याचे शेवट जरी साधलं तर तुमच्या पुढच्या जन्म साधन. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, याचं काय करायचं? भागवत आपल्याला काय शिकवतोय की शेवट साधलं म्हणजे अनंत साधलं तर पुढच्या पायवा साधला. ज्याचा अंत बिघडला त्याचा समोरचा पाया बिघडला. त्याच्यासाठी आईच्या गर्भामध्ये पिंड तयार होते, पायवा साधते अगोदर का कळस. बोला महिना म्हणलं काय बनवलं देवाने अगोदर, काय घडलं? पायवा जमवला का कळस जमवला? सांगा बाबा. काय बोला? ह्याच गोष्टीचे राग येते कधी कधी. ऐकलं 7 दिवस पण पाखरासारखी गोष्ट आहे. कशी आहे? एक बनिया 7 दिवस कथा ऐकली, 7वा दिवस झाला बनिया चाललंय कथा ऐकण्यासाठी. काका म्हणे चाललंय कुठं? तुझे पता नहीं है भागवत की समाप्ति है आज. ऐसा कौन सा दिन है? 7वां दिन है. तो आज के बाद कथा नहीं होगी. नहीं होगी तो एक काम करना, मेरा छोटा सा संदेश महात्मा जी को कह देना. क्या बोल लिख के बताया तो कह के बताओ. बोले बस इतना ही.